जानेवारी 1992 काश्मीरमध्ये त्या वर्षी बर्फ पडला होता, थंडी तर होतीच, पण माणसांच्या मनात थंडीची भीती नव्हती, त्यांच्या मनात होती दहशत. 2 वर्षापूर्वी 19 जानेवारी 1990च्या रात्री श्रीनगरच्या मशिदींवरच्या लाऊडस्पीकरवरून काश्मीरी पंडितांना इशारा देण्यात आला होता की काश्मीर सोडून निघून जा. लाखो लोक आपली घरं, आपली शेतं, आपली संस्कृती मागं टाकून एका रात्रीत निर्वासित झाले. जे गेले नाहीत त्यांना दिवसा ढवळ्या कापलं गेलं. राहुल पंडिता यांच्या आवर मून हॅज ब्लड क्लॉट्स या पुस्तकात या रात्रीचं जे वर्णन आहे ते वाचताना अंगावर काटा येतो. आणि नेमक्या याच काळात श्रीनगरच्या लाल चौकात एक आव्हान फेकलं गेलं. दहशतवाद्यांनी उघडपणे सांगितलं, जिसने अपनी माँ का दूध पिया है वो लाल चौक पर आके दिखाए. आणि दुर्दैव म्हणजे 1991 नंतर खरोखरच श्रीनगरच्या लाल चौकात आपल्या देशाचा तिरंगा फडकलेला नव्हता. भारताचे अनेक जवान याच लाल चौकाच्या जवळ दहशतवादी हल्ल्यात मारले जायचे, पण दहशतवाद्यांनी दिलेलं हे आव्हान यावेळेला हवेत विरून गेलं नाही. एका माणसाने ते उचललं आणि पुढच्या 27 वर्षात त्या माणसाच्या आयुष्याचा तो एक न सुटणारा धागा बनला. त्याने हे आव्हान स्वीकारलं आणि सांगितलं की 26 जानेवारी 1992 या दिवशी कुठलंही संरक्षण न घेता, बुलेट प्रूफ जॅकेट न घालता लाल चौकात येईन आणि तिरंगा फडकवीन. तो 40 वर्षांचा कार्यकर्ता म्हणजे नरेंद्र दामोदर दास मोदी. 26 जनवरी को परसों, अब चंद घंटे बाकी हैं, लाल चौक में फैसला हो जाएगा किसने अपनी मां का दूध. 11 डिसेंबर 1991 ला कन्याकुमारीहून एक यात्रा निघाली. या यात्रेचं नाव एकता यात्रा. नेतृत्व होतं भाजपचे तेव्हाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मुरली मनोहर जोशी यांचं. आणि 15,000 किलोमीटरची ही यात्रा 14 राज्यातून जाणारी ही अवाढव्य यात्रा संघटित करण्याची जबाबदारी होती नरेंद्र मोदी यांच्याकडे. यात्रेचा शेवटचा दिवस होता 26 जानेवारीला श्रीनगरच्या लाल चौकात. क्लॉक टॉवरवरती तिरंगा फडकवून या यात्रेचा शेवट होणार होता. 25 जानेवारीला यात्रेच्या शेकडो गाड्यांचा ताफा पटनी टॉप जवळ अडवला गेला आणि सांगितलं गेलं, काश्मीरमध्ये हवामान बिघडलेलं आहे, इथून पुढे गाड्या जाणार नाहीत. पण मोदी आणि जोशी ऐकायला तयार नव्हते. मग लष्कराच्या विमानानं मोदी आणि जोशी आणि त्यांचे इतर काही सहकारी श्रीनगरला पोहोचले आणि 26 जानेवारीच्या पहाटे कडेकोट सुरक्षेत लाल चौकाच्या क्लॉक टॉवरवर तिरंगा फडकवला गेला. त्यावेळीही आजूबाजूला 1-2 स्फोट झालेच, पण संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला फक्त 15 मिनिटांमध्ये. या घटनेनंतर परत निघताना त्या दिवशी हेलिपॅड जवळच्या पत्रकार परिषदेमध्ये मुरली मनोहर जोशींनी नरेंद्र मोदींची ओळख पत्रकारांना करून दिली. त्यावेळेला तिथं उभ्या असलेल्या पत्रकारांपैकी कुणालाही कल्पना नव्हती की या माणसाच्या हातून 27 वर्षांनी काय घडणार आहे. कारण नरेंद्र मोदी तिथून परत आले ते एका निश्चयासह, हा झेंडा इथे कायमचा फडकवत ठेवायचा असेल तर कलम 370 काढावं लागेल. आणि इथेच आजच्या या व्हिडिओचा मुख्य प्रश्न चालू होतो की एका भिंतीवरचं ते आव्हान, ते संसदेतला ठराव, हा प्रवास 27 वर्षांचा आहे आणि तो कसा झाला. कलम 370 हटवणं इतकं अवघड होतं की 70 वर्षात ते कुणालाही जमलं नाही आणि काहींना जमत होतं त्यांनी केलं नाही. जम्मू काश्मीरच्या विधानसभेने तर ठराव केलेला 370 कलम हे टेम्पररी नसून त्याला परमनंट आहे, असं संविधानात दुरुस्ती करावी. काश्मीर भारतापासून पूर्णपणे तोडायची ही एक पायरीच होती. पण 5 ऑगस्ट 2019च्या आधीच्या 100 वर्षात या देशात नेमकं काय काय घडत होतं याची कल्पना या देशातल्या 99.99% लोकांना नव्हती. अमित शहांची सकाळी 7 वाजता KJS धिल्लन यांच्याबरोबर झालेली ती मीटिंग, अजित डोवाल यांची कुणालाही माहिती नसलेली ती अमरनाथ यात्रा, अशा अनेक गोष्टी पडद्यामागे चालू होत्या. नेमकं काय काय घडत होतं आणि 5 ऑगस्टला 370 कलम कसं हटवलं गेलं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. पण हे सगळं समजून घेण्याआधी हे समजून घ्यायला हवं की 370 कलम आलं कुठून. तर 26 ऑक्टोबर 1947ला म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही महिन्यांनी काश्मीरचे महाराजा हरिसिंग यांनी इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनवर सही केली आणि काश्मीर भारतात आलं. पण त्यावेळेला काश्मीरमध्ये युद्ध चालू होतं. प्रकरण संयुक्त राष्ट्रामध्ये गेलं आणि परिस्थिती स्थिर नव्हती, म्हणून घटना समितीने तात्पुरती एक तरतूद केली गेली. ती तरतूद लिहिली N. गोपालस्वामी अय्यंगार यांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यावेळेला ती लिहायला नकार दिला होता असं सांगितलं जातं, पण तरीही नेहरूंच्या हट्टामुळे ती लिहिली गेली. या कलमामुळे काश्मीरची स्वतंत्र राज्य घटना अस्तित्वात आली, स्वतंत्र झेंडा अस्तित्वात आला आणि संसदेचा कुठलाही कायदा डायरेक्ट काश्मीरमध्ये लागू करण्यासाठी त्या राज्याची संमती लागायची.
पुढे 1954च्या राष्ट्रपती आदेशाने कलम 35A आलं, ज्यानं कायम रहिवासी कोण हे ठरवण्याचा अधिकार राज्याला दिला गेला. या 35A कलमामुळेच बाहेरचा माणूस तिथं जमीन घेऊ शकत नव्हता, कुणालाही काश्मीरचा नागरिक होता येत नव्हतं, संपूर्ण देशात फिरण्याचं स्वातंत्र्य आहे वगैरे, कुठेही राहण्याचं स्वातंत्र्य आहे, हे सगळं आपण म्हणत होतो, हे सगळं कागदावर होतं, कारण ही गोष्ट फक्त काश्मीरला लागू नव्हती. आता या तरतुदीला पहिला मोठा विरोध कुणी केला तर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, जे जनसंघाचे संस्थापक होते. त्यांची घोषणा होती, एक देश में दो विधान, दो प्रधान, दो निशान नहीं चलेंगे. कारण त्यावेळेला काश्मीरचा जो मुख्यमंत्री होता त्यालाही पंतप्रधान म्हणायची पद्धत होती. त्या काळात काश्मीरमध्ये जाण्यासाठी भारतीय नागरिकालाही परमिट लागायचं. या परमिट पद्धतीच्या विरोधात मुखर्जी 1953 मध्ये काश्मीरला गेले. त्यांना अटक झाली आणि 23 जून 1953ला श्रीनगरच्या नजरकैदेत त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचं गूढ आजही पूर्णपणे सुटलेलं नाही. पण एक गोष्ट घडली, परमिट पद्धत मात्र त्यानंतर कायमची रद्द झाली. आणि दुसरी गोष्ट अशी घडली जिचा परिणाम पुढची 66 वर्ष दिसत राहिला. मुखर्जींचा मृत्यू हा जनसंघाच्या आणि पुढे भाजपच्या राजकीय डीएनएचा भाग बनला. कलम 370 हटवणं हे त्यांच्यासाठी फक्त निवडणुकीचं आश्वासन नव्हतं, तर ते अपुरं राहिलेलं एक वचन होतं. आणि म्हणूनच 1992 मध्ये लाल चौकात उभा असलेला तो 40 वर्षांचा कार्यकर्ता केवळ झेंडा फडकवण्यासाठी तिथं तो गेला नव्हता. तो एका 47 वर्ष जुन्या हिशेबाला चुकता करण्याचा प्रयत्न करत होता. पण मग हे कलम हटवणं इतकं अवघड का होतं, तर इथे एक कायदेशीर सापळा होता. तो समजून घेतल्याशिवाय पुढची गोष्ट कळणार नाही. कलम 370च्या 3ऱ्या उपकलमात लिहिलेलं होतं की राष्ट्रपती कलम हे रद्द करू शकतात, पण त्यासाठी जम्मू काश्मीरच्या घटना समितीची शिफारस लागेल. आणि गंमत अशी की ही घटना समिती 26 जानेवारी 1957ला विसर्जित झाली होती आणि जाताना तिनं अशी कुठलीही शिफारस केलेली नव्हती. म्हणजे पुढं याचं काय होईल, म्हणजे कुलूप तिथेच होतं, पण किल्ली बनवणारा कारखाना बंद पडलेला होता. आता अशी तरतूद होती जिचा दरवाजा उघडायचा असेल तर आधी दरवाजा नव्यानं बांधावा लागणार होता. मजेची गोष्ट अशी की हे कलम तात्पुरतं आहे असं फक्त भाजप म्हणत नव्हतं, तर पंडित नेहरूंनी स्वतः 1963 मध्ये लोकसभेत सांगितलं होतं की कलम 370 ची झीज होत चाललेली आहे आणि ही झीज पुढे चालू राहील. आणि तेव्हाचे गृहमंत्री गुलजारीलाल नंदा यांनी तर याचं वर्णन बोगदा असं केलं होतं. राज्यघटना काश्मीरमध्ये नेण्याचा एकमेव बोगदा. म्हणजे 70 वर्षात हे कलम रद्द झालं नाही, पण ते आतून पोखरलं जात होतं असा दावा केला गेला. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. भाजपच्या जाहीरनाम्यात कलम 370चा उल्लेख होताच. मग हे लगेच का झालं नाही असं तुम्हाला प्रश्न पडेल की 5 वर्ष का लागली. 2 कारणं होती. पहिलं, राज्यसभेत सरकारकडे बहुमत नव्हतं. दुसरं, याहून मोठं, 2015 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये भाजप PDP बरोबर सत्तेत सहभागी झाला. मुफ्ती मोहम्मद सईद मुख्यमंत्री झाले. त्यांच्या निधनानंतर मेहबूबा मुफ्ती मुख्यमंत्री झाल्या आणि PDPचं संपूर्ण राजकारणच कलम 370च्या रक्षणावर उभं होतं. म्हणजे भाजप ज्या राज्यात हे कलम हटवू पाहत होता त्याच राज्यात तो या कलमाच्या सर्वात मोठ्या समर्थकाच्या मांडीला मांडी लावून बसला होता. 2016 मध्ये बुरहान वानीच्या मृत्यूनंतर खोरं पेटलं आणि जून 2018 मध्ये भाजपने त्यांचा पाठिंबा काढून घेतला. PDPचं सरकार पडलं. राज्यपाल झाले सत्यपाल मलिक. नोव्हेंबर 2018 मध्ये विधानसभा विसर्जित करण्याचा तो प्रसंग घडला. मेहबूबा मुफ्तींनी सरकार स्थापनेचा दावा फॅक्सने पाठवला आणि राजभवनचं फॅक्स मशीन चालत नव्हतं असं कारण दिलं गेलं. डिसेंबर 2018 मध्ये काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागली आणि इथंच 370 कलम हटवण्याची खरी तयारी सुरू झाली. आता लक्षात घ्या, विधानसभा विसर्जित, राष्ट्रपती राजवट लागू, म्हणजे राज्य विधिमंडळाचे जे अधिकार होते ते आता संसदेकडे आले. जो पर्याय 70 वर्षात कधीच उपलब्ध नव्हता तो आता तांत्रिकदृष्ट्या समोर होता. मग 14 फेब्रुवारी 2019ला पुलवामा घडलं. CRPFच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला झाला ज्यामध्ये 40 जवान शहीद झाले. देश हादरला. त्यानंतर 26 फेब्रुवारीला भारतानं बदला घेतला. बालाकोटवरती एअर स्ट्राईक्स केले आणि त्यानंतर देशाच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या. 23 मे 2019ला देशात झालेल्या लोकसभा निवडणुकींचा निकाल लागला. भाजपला एकट्याला 303 जागा मिळाल्या, म्हणजे मागच्या वेळेपेक्षा जास्त. 30 मेला नवं सरकार शपथ घेत होतं आणि इथे एक नवीन निर्णय घेतला जात होता जो पुढच्या सगळ्या गोष्टींची दिशा ठरवत होता. तो म्हणजे अमित शाह यांना गृहमंत्रीपद दिलं गेलं. खरं तर अमित शाह हे संघटनेतले नेते होते, पण त्यांना सरकारमध्ये 2 नंबरच्या पदावर जाणून बुजून आणलं होतं. 2च दिवसांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची फक्त दोघांचीच एक मीटिंग झाली, ज्या मीटिंगमध्ये नरेंद्र मोदींनी सांगितलं की 370 कलम काढायची तयारी चालू करा. अगदी अमित शाह यांच्यासाठी सुद्धा नरेंद्र मोदींचा हा निर्णय म्हणजे धक्का होता.
आता इथं ही गोष्ट सांगितली पाहिजे की अमित शहा सोडून कॅबिनेटमध्ये कुठल्याही मंत्र्याला ही गोष्ट अनेक दिवस माहिती नव्हती. म्हणूनच त्यांना गृहमंत्री करणं हा योगायोग नव्हता. जून महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात आणखी एक गोष्ट घडली, ती म्हणजे छत्तीसगड कॅडरचे 1987 बॅचचे IAS अधिकारी BVR सुब्रमण्यम यांची जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव म्हणून नेमणूक केली गेली. हे गृहस्थ याआधी पंतप्रधान कार्यालयात संयुक्त सचिव म्हणून काम करत होते. काउंटडाऊन चालू झालेलं होतं, फक्त घड्याळ कोणाला दिसत नव्हतं आणि हे सगळे लोक नरेंद्र मोदींच्या अत्यंत विश्वासातले होते. त्यामुळं सगळ्या गोष्टी अत्यंत सिक्रेटली घडत होत्या. 26 जून 2019 अमित शहा गृहमंत्री म्हणून पहिल्यांदा श्रीनगरला पोहोचले. त्यांना शपथ घेऊन अजून 1 महिना देखील झालेला नव्हता. श्रीनगरला जाण्याचं वरकरणी कारण सांगितलं गेलं की अमरनाथ यात्रेचा सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री आलेत आणि इथे तो प्रसंग घडतो जो 370 कलम हटवण्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरला आणि तो त्या व्यक्तीनं लिहून ठेवलाय. काश्मीरमधल्या लष्कराच्या चिनार कॉर्प्सचे तेव्हाचे कमांडर होते लेफ्टनंट जनरल KJS धिल्लन. धिल्लन यांना रात्री 2 वाजता अमित शहाचा फोन आला आणि सांगितलं सकाळी 7 वाजता मीटिंग आहे. मीटिंगचा मेनू होता आलू पराठा आणि ढोकळा. अमित शहानी या मीटिंगमध्ये सांगितलं आम्ही कलम 370 रद्द करतोय. पाकिस्तानकडून काय रिॲक्शन येईल? त्यावेळेला धिल्लन म्हणाले पाकिस्तानला आम्ही सांभाळून घेऊ, तुम्ही तुमचा निर्णय घ्या. अमित शहा यांनी पुढचा प्रश्न विचारला. ते म्हणाले काय गॅरंटी आहे की काश्मीरमधली परिस्थिती शांत राहील? धिल्लन यांचं उत्तर यावर होतं की शांतता भंग होणार नाही, मी गॅरंटी देतो. या मीटिंग नंतर मग अमित शहा यांना देखील विश्वास आला की असा जर आपण निर्णय घेतला त्यानंतर काश्मीरमध्ये दंगली होणार नाही, दगडफेक होणार नाही किंवा काश्मीरबद्दल पाकिस्तान कोणतीही कुरघोडी करणार नाही. त्याच दौऱ्यात शहा यांनी निमलष्करी दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं सतर्क रहा, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं सरकार कोणताही कठीण निर्णय घ्यायला मागे पुढे पाहणार नाही. KJS धिल्लन यांच्या कितने गाजी आये कितने गाजी गए या आत्मचरित्रात ज्याला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रस्तावना आहे त्यामध्ये त्यांच्या या नाश्त्याच्या बैठकीचं वर्णन केलं गेले. ते म्हणाले की नौखे असणारे गृहमंत्री अमित शहा संपूर्ण अभ्यास करून या मीटिंगला आलेले होते आणि खरोखर अमित शहा पदावर असताना त्यांनी काश्मीरचा संपूर्ण अभ्यास केलेला होता. अनेक लोकांच्याकडून इनपुट्स घेतले होते. पत्रकार आदित्य राज कौल जे स्वतः काश्मीरी पंडित आहेत त्यांच्याकडून ही संपूर्ण काश्मीरबद्दल त्यांनी अनेक पैलू समजावून घेतलेले होते. हे आदित्य राज कौल यांनी अनेक मीटिंग इंटरव्ह्यूज मध्ये सांगितलेलं आहे. दिल्लीत त्यावेळी एक अत्यंत छोटा गट कामाला लागलेला होता. अमित शहा, कायदा मंत्री रविशंकर प्रसाद, गृह सचिव राजीव गौबा आणि गृह मंत्रालयाच्या काश्मीर डिव्हिजन मधले मोजके अधिकारी, कायदा अधिकारी आलोक श्रीवास्तव, अतिरिक्त सचिव RS वर्मा आणि अटर्नी जनरल KK वेणुगोपाल यांचं काम एकच होतं, कायद्याचं ते 70 वर्षाचं जुनं कुलूप कसं उघडायचं, म्हणजे याच्यावरती कायदेशीर मार्ग कसा काढायचा. संपूर्ण फाईल ईमेलवर नाही, बैठकांच्या कुठल्याही नोंदी नाहीत आणि मंत्रिमंडळातल्या इतर मंत्र्यांना याची कोणतीही कल्पना नाही. या संपूर्ण घडामोडींचा कुठेही एक कागदाचा कपटा देखील ठेवला गेला नव्हता. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी शहा यांनी सरसंघचालक मोहन भागवत आणि सहकार्यवाह भैयाजी जोशी यांना विश्वासात घेतलं आणि त्यांना पुढं काय होणार आहे याची कल्पना दिली. जुलैच्या 3ऱ्या आठवड्यात म्हणजे कलम रद्द व्हायच्या 1 आठवडा अगोदर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल काश्मीरमध्ये पोहोचले. दौऱ्याचं अधिकृत कारण पुन्हा तेच, अमरनाथ यात्रेचा आढावा घेणे आणि स्वतः अमरनाथला जाऊन दर्शन घेणे. ते थेट अमरनाथ गुहेपर्यंत गेले. तिथं दर्शन घेऊन ते परत येताना पहाटे वाटेत धिल्लन यांची भेट घ्यायचं ठरलेलं होतं, पण तिथे खूप सारे लोक आले त्यामुळे तिथं त्यांची मीटिंग झाली नाही. अखेर दोघे देखील वेगवेगळ्या हेलिकॉप्टर्समध्ये बसून सोनमर्ग बेस कॅम्पवरती गेले. तिथून एका आर्मीच्या जीपमध्ये बसून दोघं देखील श्रीनगरकडे आले. या प्रवासात 2.5 तासांची दोघांची मीटिंग झाली. जमिनीवरच्या परिस्थितीबद्दलची चर्चा झाली आणि कुणालाही काहीही कळवलं जात नाही. मीडियाच्या दृष्टीनं बघितलं तर अजित डोवाल त्यांची ही मीटिंग करून किंवा अमरनाथ यात्रा करून ते परत आले होते, पण प्रत्यक्षात काय घडलं होतं ते तुम्हाला पुढे कळेल. आता याच आठवड्यात राज्यपालांचे सल्लागार K विनय कुमार यांनी युनिफाईड कमांडच्या बैठकीनंतर आपल्या प्रतिनिधींना विचारलं सीमेवर परिस्थिती कशी आहे, काहीतरी मोठं घडलं तर आपण तयार आहोत का? आणि मग एक वाक्य सांगितलं, काश्मीरबद्दल एखाद्या कठीण निर्णयासाठी आपण नेहमी तयार असायला हवं. ऍक्च्युली तो कठीण निर्णय म्हणजे काय हे कोणालाही सांगितलं जात नव्हतं.
25 जुलैच्या आसपास 10,000 अतिरिक्त निमलष्करी जवान काश्मीरमध्ये पाठवण्याचे आदेश निघतात. काही दिवसांनी आणखी काही तुकड्या. खोऱ्यात प्रश्न विचारला जाऊ लागला, इतकं सैन्य कशासाठी काश्मीरमध्ये येतंय? सरकार म्हणतं अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षा. 2 ऑगस्ट लष्कर आणि पोलिसांची एक संयुक्त पत्रकार परिषद होते. यामध्ये लेफ्टनंट जनरल KJS धिल्लन सांगतात की गेल्या 3-4 दिवसात आम्हाला इंटेलिजन्स ब्युरोकडून एक पक्की माहिती मिळालेली आहे की पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. पुरावा म्हणून जप्त केलेली अमेरिकन बनावटीची काही स्नायपर रायफल्स आणि पाकिस्तानी खुणा असलेली काही सुरुंग समोर ठेवली जाते आणि त्याच दिवशी काही तासांनी गृह विभागाचे प्रधान सचिव शालीन काबरा यांच्या सहीने आदेश निघतो, सर्व अमरनाथ यात्रेकरू आणि पर्यटकांनी तात्काळ खोरं सोडावं. त्या क्षणी खोऱ्यात सुमारे 11,000 पर्यटक होते. दुसऱ्या दिवशी श्रीनगर विमानतळावर झुंबड उडाली. 32 विमानांतून जवळपास 6,000 लोक निघून गेले. स्थानिक लोक ATM समोर, पेट्रोल पंपासमोर, किराणा दुकानांसमोर रांगा लावून उभे होते. आणि नेमक्या याच वेळी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना पत्रकार विचारत होते, काश्मीरमध्ये नेमकं काय चाललंय, तिथं एवढी धांदल का उडलेली आहे? तर ते सांगत होते, काश्मीरमध्ये सगळं काही सामान्य आहे, माझ्यापर्यंत तरी अशी कोणतीही माहिती आलेली नाही. आता 4 ऑगस्ट रविवारची रात्र. काश्मीर खोऱ्यात अंधार पडल्यानंतर जे घडलं ते बहुतेक काश्मीरींना दुसऱ्या दिवशी सकाळी कळलं. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, सज्जाद लोन या तिघांनाही नजरकैदेत टाकण्यात आलं. मध्यरात्रीच्या सुमारास इंटरनेट बंद, मोबाईल बंद, लँडलाईन बंद, केबल TV बंद. 1 कोटीहून अधिक लोकसंख्येचं संपूर्ण खोरं उर्वरित जगापासून पूर्णपणे तुटलं. कलम 144 लागू केला गेला. महबूबा मुफ्ती यांनी एक शेवटचं ट्विट केलं होतं की त्यांना नजरकैदेत ठेवलं जात आहे. ओमर अब्दुल्ला यांनी लिहिलं की त्यांना कल्पना नाही की पुढे काय वाढून ठेवलंय. त्या रात्री श्रीनगरमध्ये फोन बंद झाल्यानंतर एका पत्रकाराने लिहिलं की खोऱ्यात इतकी शांतता कधीच नव्हती आणि इतकी भीतीही कधीच नव्हती. आता इथे एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगायला हवी की सरकारची बाजू अशी होती की या पावलांच्या शिवाय रक्तपात टळला नसता आणि प्रत्यक्षात मोठा हिंसाचार खरोखर झालाच नाही. पण टीकाकारांची बाजू अशी होती की ज्या लोकांच्या भवितव्याचा निर्णय होत होता, म्हणजे काश्मीरींच्या, त्यांचा आवाज का बंद केला गेला? या दोन्ही गोष्टी एकाच वेळी खऱ्या मानल्या तरी जे सरकारनं अचीव करायचा प्रयत्न केला तेच सरकारनं अचीव केलं. 5 ऑगस्ट सोमवार सकाळ पंतप्रधानांच्या 7 लोक कल्याण मार्ग या निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली जाते. मंत्री येतात पण अजेंडा काय आहे कुणाला सांगितलं जात नाही. सर्वसाधारणपणे मंत्रिमंडळाच्या बैठकीचे कागद आधी पाठवले जातात. यावेळी काहीही पाठवलं गेलं नाही. बैठकीत अमित शाह प्रस्ताव मांडतात आणि तिथं बसलेल्या बहुतेक मंत्र्यांना पहिल्यांदाच कळतं की आज देशाच्या इतिहासात काहीतरी नवं घडणार आहे. मंत्रिमंडळ लगेच मंजुरी देतं. पहिल्यांदा या गोष्टीचा कागदोपत्री रेकॉर्ड क्रिएट केला जातो. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी होते आणि सकाळी 11 वाजता अमित शाह राज्यसभेत उभे राहतात. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्या जी अनेकांच्या नजरेतून सुटते. लोकसभेत सरकारकडे प्रचंड बहुमत होतं. सोपा मार्ग हा होता की प्रथम लोकसभेत विधेयक आणायचं, पण अमित शाह यांनी सुरुवात राज्यसभेपासून केली जिथं सरकार अल्पमतात होतं. जाणीवपूर्वक कठीण मार्ग निवडला गेला कारण संदेश असा जायला हवा की हा निर्णय संख्याबळाच्या जोरावर रेटलेला नाही तर सभागृहाच्या संमतीनं घेतला गेलेला आहे. दुसऱ्या बाजूला सरकारनं आपलं राज्यसभेतलं गणित देखील लावलेलं होतं. ते कसं तेही समजून घेऊया, कारण खरी राजकीय कारागिरी इथंच आहे. राज्यसभेमध्ये भाजपकडे स्वतःचे 78 सदस्य होते. NDA मिळून बहुमताचा आकडा गाठता येत नव्हता. मग जुळवाजुळव सुरू झाली. पडद्यामागं ती महिने चालूच होती. जून 2019 मध्ये TDPच्या 6 पैकी 4 राज्यसभा खासदारांनी भाजपमध्ये विलिनीकरण केलं. BSPचा पाठिंबा मिळवण्यासाठी सतीश मिश्रा यांच्याशी बोलणी झाली. नवीन पटनाईक यांचा BJD, जगन रेड्डी यांचा YSR ACP, AIADMK, TRS या सगळ्यांनी सरकारच्या बाजूने मतदान केलं. आम आदमी पार्टीने देखील पाठिंबा दिला. JDU सभात्याग करून बाहेर पडला आणि सर्वात मोठा धक्का काँग्रेसला स्वतःच्या घरातून बसला. काँग्रेसचे तेव्हाचे जे व्हिप होते भुवनेश्वर कलिता यांनी त्याच सकाळी राजीनामा दिला. पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात व्हिप जारी करण्याऐवजी त्यांनी राजीनामा देणं योग्य ठरवलं. निकाल असा लागला, जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक राज्यसभेत मंजूर झालं. बाजूने 125 मतं, विरोधात 61 मतं. दुसऱ्या दिवशी 6 ऑगस्टला लोकसभेत तेच विधेयक मंजूर झालं. आणि इथे इतिहासानं असा एक योगायोग घडवला, तो लिहिणाऱ्याला म्हणजे एखाद्या स्क्रिप्ट रायटरला देखील लिहिता आला नसता. तो म्हणजे लोकसभेत पडलेल्या मतांची संख्या जर बघितली तर या विधेयकाच्या बाजूनं 370 मतं पडली तर विरोधात पडली फक्त 70 मतं. म्हणजे 370 कलम हटवण्यासाठी 370 खासदार उभे राहिले.
पुढं काय झालं? 7 ऑगस्टला अजित डोवाल यांचा एक फोटो जगभर पसरला. दक्षिण काश्मीरमधल्या शोपियानमध्ये रस्त्याच्या कडेला स्थानिक लोकांच्या बरोबर बसून ते जेवत होते. ते जवळपास 11 दिवस खोऱ्यातच होते. प्रत्यक्षात जुलैच्या शेवटच्या आठवड्यानंतर ते कुठं गेले कुणाला कळलं नाही असं लोकांना वाटत होतं. कदाचित ते अमरनाथ यात्रा करून परत आले असतील, पण प्रत्यक्षात ते परत आले नव्हते. ते 7 ऑगस्ट 8 ऑगस्ट पर्यंत काश्मीरमध्येच होते. 8 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. 31 ऑक्टोबर 2019ला सरदार पटेलांच्या जयंती दिवशी जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे 2 स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं आणि इथे प्रामाणिकपणे हे सांगायला हवं की या निर्णयावर गंभीर घटनात्मक आक्षेप घेतले गेले. दिवंगत घटनातज्ञ A.G. नोरानी यांनी त्यांच्या आर्टिकल 370 अ कॉन्स्टिट्यूशनल हिस्ट्री ऑफ जम्मू अँड काश्मीर या ग्रंथात या तरतुदींचा जो अभ्यास मांडलाय त्यानुसार ही प्रक्रिया वादग्रस्त ठरते. सर्वोच्च न्यायालयातही कपिल सिब्बल यांच्यासारख्या वकिलांनी हाच युक्तिवाद केला. निर्णयाचा अधिकार होता की नाही हा प्रश्न नाही, तो ज्या पद्धतीने वापरला गेला हा प्रश्न आहे असं ते म्हणत होते. आणि 11 डिसेंबर 2023ला 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठानं एक निकाल दिला, कारण घटनापीठाकडे हे प्रकरण रेफर केलेलं होतं. या निकालामध्ये 370 कलम रद्द करण्याचा निर्णय जो सरकारनं घेतला तो वैध होता असं सांगितलं. त्यासोबत न्यायालयाने आदेशही दिला की सप्टेंबर 2024 पर्यंत जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमध्ये निवडणुका घ्याव्यात आणि राज्यांचा दर्जा परत करण्याची देखील तयारी करावी. जी गोष्ट भारत सरकारसाठी अशक्य अशी वाटत होती ती शक्य झालेली होती फक्त इच्छाशक्तीमुळे. आता या गोष्टीतला शेवटचा योगायोग बघा. सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठानं तो निकाल दिला 11 डिसेंबर 2023ला आणि भाजपची जी एकता यात्रा कन्याकुमारीहून निघालेली होती ती देखील 11 डिसेंबर 1991ला 32 वर्षांनी त्याच तारखेला एक वर्तुळ पूर्ण झालं. 2024 जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका झाल्या आणि ओमर अब्दुल्ला ज्यांना 4 ऑगस्टच्या रात्री नजरकैदेत टाकलं होतं तेच मुख्यमंत्री म्हणून पुन्हा निवडून आले. लोकशाहीचं हेच सौंदर्य आहे. आता प्रश्न असा की या सगळ्यातून काय साध्य झालं? काश्मीरमधले अनेक लोक भारत आणि काश्मीर हे जणू 2 वेगवेगळे प्रांत आहेत, वेगवेगळे देश आहेत अशा प्रकारची भाषा वापरत होते. पाकिस्तान जगभर जाऊन सांगत होता की इंडिया हॅज नो कंट्रोल ओव्हर काश्मीर. त्या काश्मीरच्या लाल चौकात कधीही भारताचा तिरंगा फडकत नव्हता, पण आता तिथे तो कायम फडकतो. लोक तिथे जाऊन सेल्फी काढतात, फोटो काढतात. काश्मीरमध्ये लोक देखील आता पूर्णपणे भारतीय लोकांच्या बरोबर मिक्स झालेले आहेत. एक नाव चालवणाऱ्या माणसाला काही महिन्यांच्या पूर्वी एक युट्यूबर भेटलेला होता. तेव्हा नावाड्याने त्याला विचारलं आप कहाँ से आए हो? त्यावेळेला तो व्यक्ती म्हणाला की हम इंडिया से आए हैं. त्यावेळेला तो काश्मीरमधला नावाडी म्हणाला तो हम क्या पाकिस्तान से आए हैं. म्हणजे इतकी समरसता आता काश्मीर आणि भारत यांच्यामध्ये आलेली आहे. काश्मीर एवढा बदलत चाललाय. 29 जानेवारी 2023ला राहुल गांधींनी आपली भारत जोडो यात्रा संपवली. काश्मीरच्या लाल चौकामध्ये त्यांनी तिरंगा फडकवला. जर 370 कलम काढलं गेलं नसतं आणि त्या अगोदर जो काही पाया घातला गेला तो घातला गेला नसता तर लाल चौकात जाऊन तिरंगा लावणं शक्यच झालं नसतं. त्यामुळे नरेंद्र मोदींना आणि बीजेपीच्या अनेक लोकांना मास्टर स्ट्रोक हा शब्द खूप आवडतो. नरेंद्र मोदींच्या राजकीय कारकिर्दीत जर सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक कोणता असेल तर सर्वात मोठा पीक पॉइंट जर कोणता असेल तर हा काश्मीरचा 370 कलम काढण्याचा जो त्यांचा निर्णय आहे तोच हे मान्य करायला हवं. आणि नरेंद्र मोदींच्या या निर्णयासाठी हा देश त्यांना नेहमी लक्षात ठेवेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं 370 कलमाबद्दलचं जे काही मत असेल तेही आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.